तर जय शिवराय मंडळी, सगळ्यांनी आपलं थंबनेल बघितलं असेल की इथे आपण डिस्क्लोज करणार आहे शॉकिंग हिस्ट्री ऑफ AI/ML. आपण AI/MLचे टूल्स यूज करत आहे तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की त्याची हिस्ट्री काय आहे. AI टूल्सनी ह्युमनला रिप्लेस केलं आहे, म्हणजे AIची पॉवर किती मोठी आहे. तर त्याला कोणी जन्म दिला ही सगळ्या डेटा सायंटिस्टला, डेटा ॲनालिस्टला किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडच्या कॅन्डिडेट्सला माहिती असायला पाहिजे गाईज. आपण ChatGPT सारखे असे भरपूर सगळे AI टूल्स यूज करतो, तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपले AIची हिस्ट्री काय आहे. तर हेच मी तुम्हाला इथे डिस्क्लोज करणार आहे. तर हे सांगण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाते 1939मध्ये. येस, 1939मध्ये अलान ट्युरिंग नावाचा 24 वर्षाचा मुलगा, गाईज 24 वर्षाचा मुलगा, त्याने विचार केला होता, कॅन मशीन थिंक्स, मशीन विचार करू शकतो का, मशीन विचार करू शकतो का. बस हाच एक विचार त्यांनी केला होता आणि त्यांनी थोडी रिसर्च केली. त्यानंतर एक त्यांनी पेपर पब्लिश केला. पेपरचं नाव होतं कॅन मशीन थिंक्स. आणि त्यामध्ये त्यांनी एक टेस्ट प्रपोज केली, दॅट इज ट्युरिंग टेस्ट. आता ट्युरिंग टेस्ट काय आहे गाईज? ट्युरिंग टेस्ट म्हणजे त्यांना काहीतरी आविष्कार करायचा होता, म्हणजे ह्युमन मशीनसोबत कम्युनिकेट करेल, पण ह्युमनला नाही कळालं पाहिजे की आपण मशीनसोबत कम्युनिकेट करत आहे. म्हणजे जर तुम्ही आता 2025मध्ये जर AI टूल्सचा यूज करत असेल आणि तुम्ही ChatGPT सोबत जसं बोलताय, तसेच AI टूल्स भरपूर ॲप्लिकेशन्स वगैरे आलेले आहे. तर तुम्ही बोलत आहे आणि जर तुम्हाला माहीत पडलं की तुम्ही 1 तास 1.5 तास ज्या व्यक्तीसोबत बोलत होते ती मशीन होती, तर तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला असं वाटेल की नाही, 1.5 तास गेला आपला, आपण काहीतरी नवीन शिकू शकलो असतं, राईट. असं नाही काही नवीन शिकू शकलं, पण रील्स तरी नक्की बघितले असते, हा विचार तुमच्या माइंडमध्ये आला असता, राईट गाईज. ठीक आहे, तर हाच विचार AIच्या किंवा MLचा जन्म देणारं कारण आहे AI/MLचा. क्लिअर आहे गाईज. म्हणजे अलान ट्युरिंग जो 24 वर्षाचा मुलगा, आपण 24 वर्षात काय करतो गाईज? आपण 24 वर्षामध्ये काय करतो? फक्त जॉबसाठी मारामारी सुरू आहे आपली सगळी, ठीक आहे. पण त्यांनी काहीतरी आविष्कार करायचा प्रयत्न केला, काहीतरी नवीन डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला, आणि एवढं प्रयत्न करूनसुद्धा लोकांनी त्यांना सपोर्ट केलेला नाही. त्यांनी एक ट्युरिंग टेस्ट जे आहे तिथे प्रपोज केली होती पेपरमध्ये त्यांनी ट्युरिंग टेस्ट प्रपोज केली होती, तरी पण त्या रिजेक्ट झाला किंवा त्याला ड्रॉप झाला, ठीक आहे. मग तिथे तो प्लॅन ड्रॉप झाला, बट त्यांनी हा विचार सायंटिस्टच्या मनामध्ये रुजवला किंवा त्यांच्या माइंडला थोडंसं म्हणजे एक विचार करण्यासारखा एक हे सोडला की नाही, आपण यावरती पण रिसर्च करू शकतो. तर काही वर्ष त्यांनी खूप ट्राय केलं अलान ट्युरिंगनी काहीतरी त्यावरती नवीन टेक्निक्स वगैरे डेव्हलप करण्याचं, पण ते तेवढं सक्सेस नाही ठरलं. त्यानंतर एक अचानक आणि खूप चांगली बातमी आली, न्यूज आली की खरंच मशीन विचार करू शकतं. तर ते कोणामुळे गाईज? तर ते पॉसिबल होतं फक्त फ्रँक रोझनबॅटमुळे, ज्यांनी 1957मध्ये एक परसेप्ट्रॉन नावाचा अल्गोरिदम लॉन्च केला. आता परसेप्ट्रॉन काय, तर मल्टिपल वेट्सला कॅल्क्युलेट करून एखाद्या व्हेरिएबलची किंवा एखाद्या व्हॅल्यूवरून एक आउटपुट फाइंड आउट करणारा तो एक अल्गोरिदम होता. ओके, तो तेव्हाचा हा अल्गोरिदम जो आपण म्हणू शकतो की AI/MLचा पहिला अल्गोरिदम होता गाईज. पहिला अल्गोरिदम कुठला? परसेप्ट्रॉन आताही न्यूरल नेटवर्कमध्ये यूज करतोय, बट परसेप्ट्रॉन हा खूप बेसिक अल्गोरिदम होता. ओके, सो
बघा परसेप्ट्रॉन अल्गोरिदमवरती मग त्यांनी काय केलं, म्हणजे प्रेडिक्ट करण्यात, म्हणजे हँडरायटिंग वगैरे प्रेडिक्ट करण्याचा तिथं प्रयत्न केला. प्रेडिक्शन झालं, पण म्हणजे एकदम बेसिक लेवलवरती प्रेडिक्शन केलं सक्सेसफुली. पण तरीही त्यांना कुणी सपोर्ट नाही केलं. जसं अलान ट्युरिंगला पण कोणीच त्यांना सपोर्ट नाही केला, तसंच रोझनबर्टला पण कोणी सपोर्ट नाही केला. बट गाईज ते तिथे थांबले नाही आणि त्यानंतर 1980मध्ये MLचा मशीन लर्निंगचा कमबॅक झाला. येस, मशीन लर्निंगचा कमबॅक झाला. बघा 1980मध्ये मशीन लर्निंगचा कमबॅक झाला, म्हणजे तिथे मशीन लर्निंग डेव्हलप करण्यात आली. त्यानंतर 1986मध्ये विचार केला की, म्हणजे सायंटिस्टने विचार केला की जसा ह्युमनचा माइंड आहे, ह्युमनच्या माइंडमध्ये न्यूरॉन्स काही एक युनिट आहे, जो म्हणजे बेसिक युनिट आहे, जो माइंडला किंवा आपल्या बुद्धीला म्हणजे एक शेप देऊ शकते, किंवा तो एक बेसिक आणि मेन युनिट आहे. ओके, सो एक मेन युनिट आहे. तर तसाच जसा ह्युमनमध्ये एक न्यूरॉन नावाचा मेन युनिट आहे, जो दिमाग बनवू शकतो, तसाच आपण मशीनसाठी न्यूरल नेटवर्क बनवायचा. तर हा जो प्लॅन होता, हा 1986चा प्लॅन होता गाईज. येस, 1986मध्ये त्याला तिथे डेव्हलप करण्यात आलं आणि त्यानंतर प्रेडिक्शन जे आहे ते प्रेडिक्ट करण्यात आलेले आहे. क्लिअर आहे गाईज. म्हणजे बघा 1986मध्ये जेव्हा कम्प्युटर्स म्हणजे तेवढे अवेलेबल नव्हते, तेव्हा CPU जास्त लोड घेत नव्हते, GPU जास्ती पॉवरफुल नव्हते, TPU तर बिलकुल नव्हतेच गाईज, बिलकुल नव्हतेच. त्यावेळी त्यांच्याकडे एवढे सोर्सेस पण नव्हते, पण तरीही त्यांनी आविष्कार करण्याचा तिथे प्रयत्न केला. त्यानंतर गाईज ML एकदा लॉन्च झाला आणि तरी पण लोकांनी त्यांना सपोर्ट केलं नाही. ठीक आहे, लोकांना असं वाटायचं की ठीक आहे, आम्ही बाबा एवढं मरमर करतोय, काम करतोय, तर त्या MLच्या अल्गोरिदममुळे किंवा MLमुळे आपले काम थोडी कमी होणार आहे, आपल्याला आपले काम करायचेच आहे. तर लोकांनी तेवढा सपोर्ट नाही केला. रिसर्च पेपर लिहिले, भरपूर रिसर्च पेपर लिहिण्यात आले. त्यानंतर गाईज 1997मध्ये कॅरी कॅस्परो जो वर्ल्ड चॅम्पियन होता, जे वर्ल्ड चेस चॅम्पियन होते, जे आताही चॅम्पियन आहे, बट तेव्हाचे ते वर्ल्ड चॅम्पियन होते गाईज. त्यांना एक ML टूलनी किंवा AI टूल आपण म्हणू शकतो, त्यांना हरवलं. म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनला हरवणं ही छोटी गोष्ट नाही आहे गाईज. वर्ल्ड चॅम्पियनला हरवणं छोटी गोष्ट नाही आहे. त्यांना एक MLच्या टूलनी हरवलं. तर तेव्हा लोकांना विश्वास आला की नाही, खरंच हे पॉवरफुल ठरू शकतं. म्हणजे एक एक्झाम्पल सांगते गाईज. बघा, जर सपोज एखादा कॅन्डिडेट म्हणजे एक मुलगा, आपण जसं प्रिपरेशन करतो, काही गोष्ट जर कोणी UPSCची प्रिपरेशन करत असेल किंवा कोणी आपल्या टेक्निकल बॅकग्राऊंडचं असेल, कोणी ट्राय करते डेटा सायंटिस्ट बनण्याचं, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, चान्स मिळत नाही आहे कंपनीमध्ये, पण तरी करत आहे. पण लोक काय म्हणणार, काय नाही करत, हा 4 वर्षापासून पडूनच आहे, 5 वर्षापासून पडून आहे, काय करणार आहे, आतापर्यंत नाही केलं, पुढे काय करणार. बट जर एकदा तुम्ही सक्सेसफुल ठरले आणि एकदा तुम्हाला 5 वर्ष का असो ना, 6व्या वर्षी जरी तुम्हाला जॉब मिळाला आणि जेव्हा तुमच्या घरापुढे BMW लागेल, तेव्हा लोक म्हणणार नाही, हा खरंच काहीतरी करत होता. तर असंच तेव्हाचं पण होतं गाईज. तेव्हाच्या लोकांचे पण माइंडसेट असेच होते आणि आताचेही असेच आहे. ठीक आहे, तर लोकांचे माइंडसेट आपण चेंज नाही करू शकत. तर माइंडमध्ये जेवढे क्वेश्चन्स आले ना, तर बिलकुल तुम्हाला त्याला इग्नोर नाही करायचं आहे. कारण एक क्वेश्चन काहीतरी फ्युचरमध्ये काहीतरी ॲडव्हान्स टूल डेव्हलप करू शकतं, काहीतरी ह्युमनला एक नवीन दिशा दाखवू शकतं. ठीक आहे, तर गाईज हे झालं ML टूल डेव्हलप झालेला आहे, मार्केटमध्ये आला. त्यानंतर कॅरी कॅस्परियोला त्यांनी हरवलं. ठीक आहे, तर इथेच ते थांबले नाही. ते पण प्रेडिक्शनच्या बेसिसवरती त्यांना हरवलं गाईज. येस, पण इथेच ते थांबले नाही. तर
टू थाउजंड सिक्समध्ये पण काही आविष्कार झाले. त्यानंतर 2014मध्ये गाईज डीप लर्निंगचा डेव्हलप केला. ठीक आहे, डीप लर्निंग मार्केटमध्ये आलं. त्यानंतर 2017मध्ये ट्रान्सफॉर्मर बनवण्यात आले. त्यानंतर 2018मध्ये बर्टला लॉन्च करण्यात आलं बाय गुगलनी बर्टला लॉन्च केलं. त्यानंतर 2020मध्ये GPT-3 लॉन्च झाला. येस, GPT-3 लॉन्च झाला. बट तरीही लोकांना असं वाटलं नाही की AI टूल खरंच फ्युचरमध्ये काहीतरी म्हणजे असं काहीतरी करेल की ह्युमनला रिप्लेस करू शकते. असं लोकांना बिलकुल नव्हतं वाटलं. बट जेव्हा 2023मध्ये ChatGPT लॉन्च झाला. येस, 2023मध्ये ChatGPT लॉन्च झाला, तेव्हा लोकांना कळालं. जेव्हा लोकांचे जॉब रिप्लेस करण्यात आले तेव्हा लोकांना कळालं की नाही, AI टूल हा खूप पॉवरफुल आहे आणि याचा यूज करून आपण भरपूर गोष्टी इझी करू शकतो. बघा, एक विचार 1939चा विचार जो अलान ट्युरिंगने विचार केला होता, कॅन मशीन थिंग्स. आता मशीन सगळं करू शकतो. मशीन ऑपरेशन करू शकतं. मेडिकल मशीन्स किंवा AI टूल्स कुठे नाही आहे आज सगळ्या ठिकाणी आहे. सगळ्या ठिकाणी नुसतं कुठल्याही इंजिनिअरिंगच्या प्रत्येक डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल असो, IT मध्ये तर विचारूच नका. ठीक आहे, किंवा तुम्ही शेअर मार्केट असो किंवा अशी कुठलंच असं हे राहिलेलं नाही आहे, कुठलाच भाग असा राहिलेला नाही आहे ज्यामध्ये AI नाही आहे. गाईज, AI नाही आहे. तर असा कुठलाच टॉपिक नाही, असा कुठलाच सेक्शन नाही आहे ज्यामध्ये आता AI टूल यूज करत नाही गाईज. तर ही होती शॉकिंग हिस्ट्री. येस, म्हणजे आपण AI टूल यूज करत आहे तर बिकॉज ऑफ अलान ट्युरिंग. म्हणजे जो 24 वर्षाचा मुलगा होता त्यांनी एक विचार केला होता की मशीन विचार करू शकतो का, आणि त्यामुळे आज भरपूर गोष्टी इझी झालेल्या आहे गाईज. तर होप गाईज तुम्हाला कळालं असेल की ॲक्च्युअल हिस्ट्री काय होती AI/MLची आणि तुम्ही एन्जॉय केले असेल हा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, कारण सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की AI अँड MLचा जन्म कसा झाला होता आणि त्यांना जे सायंटिस्ट होते, रिसर्चर होते, त्यांना सपोर्ट केला का लोकांनी सपोर्ट केला का? नाही केला. सेम थिंग आपल्यासोबत पण आहे. आपण काहीतरी नवीन करतो, लोकांचा सपोर्ट नाही राहणार, बिलकुल नाही राहणार. बट एक दिवस आपण काहीतरी चांगलं करणार तर लोक स्वतः येऊन म्हणणार की नाही, मला माहिती होतं तू काहीतरी नक्की करणार होता, मला म्हणजे असं म्हणणार. आणि तेच 1-2 वर्षाच्या पूर्वी तेच लोक म्हणणारे होते की हा काय करणार, 4 वर्ष झाले आणि काही नाही केलं, आता काही करणार. तर ही लोकांची मेंटॅलिटी आहे गाईज. तर आपल्याला त्याला रिप्लेस करायचं आहे बाय AIनी. येस, होप गाईज तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला. तर तुम्ही सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.